आज नांदेडमध्ये राज्यव्यापी वज्रमूठ बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि या बैठकीत जे आहे ते राज्यातील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत साधक बाधक अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली। मराठा समाजावर होत असलेले हल्ले असतील, मराठा आरक्षणाचा विषय असतील, एकंदरीत जे आहे ते या सगळ्या विषयावर चर्चा झाली। आपल्यासोबत छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे आहेत। काय सांगाल, या बैठकीत काय चर्चा झाली? आज या महाराष्ट्रातील जे मराठा समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या प्रमुख संघटनेचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते आणि जे या चळवळीमध्ये काम करतात आणि या चळवळीला टार्गेट करून संपवण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे। त्यासाठी आजची ही बैठक घेण्यात आलेली आहे, कारण की अनेक दिवसापासून या मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही। हे सरकार आजचं शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून सत्तेवर आलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांची कुठेही कर्जमाफी होत नाही। आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, म्हणून आम्ही लढा देतोय। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, म्हणून कुठेतरी मराठा समाजामध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे। त्यासाठी आजची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या आजच्या बैठकीमध्ये हे आजची वज्रमूठ बैठक घेण्यात आलेली, पण पुढील बैठक मुंबईमध्ये आम्ही घेणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील जी पश्चिम महाराष्ट्रातल्या काही संघटना असतील, मुंबईच्या असतील, काही इतर भागातील असतील, त्या सर्वांना अजून सोबत घेऊन मुंबईमध्ये बैठक होईल आणि त्या ठिकाणी येणाऱ्या 30 तारखेला आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार आहोत आणि या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय, मराठा आरक्षणाचं काय आणि जे मराठ्यावर वारंवार हल्ले चाललेले आहेत त्यावर तुम्ही काय करणार हे आम्ही मुख्यमंत्र्याला भेटून त्याचा जाब विचारणार आहोत। मुख्यमंत्र्याने वेळ दिला ठीक, नाही दिला तर वर्षावर आम्ही सर्वजण घुसणार। मला सांगा, ज्या पद्धतीनं विजय घाडगे पाटील यांना मारहाण झाली होती, कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी छावा संघटनेने केली, अजून राजीनामा झाला नाही। अजित पवार जे आहेत ते कृषी मंत्र्यांना बोलून राजीनाम्याचा निर्णय घेणार आहेत। छावाची काय मागणी आहे? छावाची मागणी आहे की त्या ठिकाणी सभागृह चालू असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे सोडून तुमचा कृषी मंत्री रम्मी खेळत बसतो। यासाठी कोकाटेने राजीनामा दिलाच पाहिजे। देत नसतील तर छावाच्या पद्धतीने आम्ही राजीनामा घेऊ आणि जे काही या राजकीय पक्षांनी आपले काही गुंड सांभाळलेले आहेत, जे चमचेगिरी चाटोगिरी करणारे, दादागिरी करणारे काही स्थानिक गुंड पाळलेले आहेत, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई झाली पाहिजे। तुम्ही नाही केली तर छावाच्या पद्धतीने त्यांना तर आम्ही हिसका दाखवणारच आहोत, आम्ही भेटणारे नाहीत। मग आम्हाला काय शिक्षा देईल ते आम्ही भोगायला सुद्धा तयार आहेत। म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि जे मराठा समाजाचे प्रश्न आहेत, मराठा समाजावर जे अन्याय चाललेला आहे, लाठीचार्ज केला चाललेला आहे, त्याच्यावर जर आपण काही बोलत नसताल तर आम्ही मुंबईमध्ये 30 तारखेला चर्चा करण्यासाठी, संवाद करण्यासाठी येणार आहोत। जर तुम्ही करत नसाल तर आम्ही त्या ठिकाणी काय आहे ती आमची पुढची दिशा त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू। विजय कुमार घाडगे पाटील अजितदादांना भेटून आले, त्यानंतर तुमची त्यांच्यात काही चर्चा झाली का, काय झाली? अजितदादा या महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। आम्ही आंदोलन करायचे का नाही, या समाजाचे शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे का नाही आणि तुमचे कार्यकर्ते, तुम्ही मराठ्याचे आहात, कृषी मंत्री मराठ्याचा आहे, या मराठ्यांच्या संघटना आहेत, तर तुम्हीचे कार्यकर्ते जर आमच्यावर हल्ले करतात हे विचारण्यासाठी आमचे त्या ठिकाणी गेलेले होते। खरं तर आम्हाला अजून मारा, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा हे त्या ठिकाणी विजय कुमार घाडगे यांनी म्हटलेलं आहे आणि दादांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की याच्यावर मी तातडीने लक्ष घालून स्वतः लक्ष घालणार आहे। त्याच्यावर तर कठोर कारवाई होईलच, परंतु शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी मी सदैव तत्पर आहे आणि त्या कृषी मंत्री कोकाट्याचा मी राजीनामा घेणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। या 2 दिवसामध्ये काय होते त्याच्यावर आमचा पुढील निर्णय आम्ही जाहीर करू। आपल्यासोबत मराठा महासंघाचे सुभाष जावळे पाटील आहेत, काय सांगाल? मराठा समाजाची किंवा संयुक्त संघटनाची पहिलीच बैठक नाही, यापूर्वी सुद्धा अनेक बैठका झाल्या, गोलमत परिषदा झाल्या, या बैठकीने वेगळं काय होणार आहे? वेगळं काहीच होणार नाही, परंतु मधल्या काळामध्ये जे संघटनांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी संघटनावर वारंवार हल्ले व्हायला लागलेले आहेत, दुखणं हल्ल्याला आणि डाग पखालीला मूळ मुद्दा बाजूला ठेवून खरं म्हणजे आरक्षणाचा आमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असताना, शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा लढा उभारलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा असताना आमच्या कार्यकर्त्यांना मारून कुठेतरी मुस्कटदाबी करून संघटना मोडीच काढायच्या आहेत का काय, त्यामुळे आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता शेंडी तुटो या पारंबी तुटो। आता मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधून
खरंच तुम्ही कर्जमाफी करणार आहात का नाही, खरंच तुम्ही आम्हाला दिलेलं आरक्षण 10% आरक्षण आहे जे हायकोर्टामध्ये गेलं ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकून आम्हाला देणार आहात का नाही, ते आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्ही ईडब्ल्यूएसचं आरक्षण देणार आहेत की नाही, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत ओबीसीच्या त्यांना तुम्ही ओबीसीचे प्रमाणपत्र वितरित करणार आहेत का नाही, हे जबाब आम्ही मुख्यमंत्र्याला विचारणार आहोत. आपल्यासोबत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर, मला सांगा या बैठकीत कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील पदाधिकारी म्हणजे हजर होते आणि नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, मुद्दे काय होते? आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाची वज्रमुठ राज्यव्यापी बैठक, या बैठकीला महाराष्ट्रातून जवळपास 30+ संस्थापक अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष व सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी 500+ या ठिकाणी आलेले होते. या ठिकाणी एकच निर्धार झालेला आहे, जे इंद्रजित सावंतांवर हल्ला झाला, जे परिणामावरती झाला, ज्या पद्धतीने विजय घाडगेवरती झाला, ज्या येणाऱ्या काळात कुठल्याही संघटनेच्या प्रमुखावर हल्ला होऊ नये यासाठी या सरकारला वेठीस धरण्यासाठी, या सरकारला वज्रमुठ काय असते हे दाखवण्यासाठी आतापर्यंत अनेक मिटिंगा झाल्या, अनेक आंदोलन झाले, परंतु येणाऱ्या काळात हे वज्रमुठ काय असते या सरकारला दाखवून देऊ. आपण वीर भगतसिंग बघितलात, आपण सुखदेव बघितलात, त्याच माध्यमातून या ठिकाणचे जे कार्यकर्ते आले होते हे वज्रमुठ बांधण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने घरच्यांचं कुकू पुसून आले या ठिकाणी होते, या सरकारला दाखवून देऊ. त्या सुरज चव्हाणची बैल सकाळी 6 वाजता किंवा 1 तासात होतीच कसं काय, आणि आमच्यावर जेव्हा केसेस होतात तेव्हा आम्ही 10 दिवस तुरुंगात राहतो, त्यांच्या ऑफिससमोर आम्ही निदर्शन केलं, आमच्या 8 दिवस बेल होत नाहीत. त्या गृहमंत्र्याला आमचं विनंती आहे आणि आव्हान आहे, सर्वप्रथम संबंधित मंत्र्याचा जबाब घेतला पाहिजे. त्या ठिकाणचे खासदार सुनील तटकरे यांचा सर्वप्रथम राजीनामा घेतला पाहिजे. त्या सुनील तटकरेंना आदेश दिल्यानंतरच त्या सुरज चव्हाणांनी आमच्या विजय गाडीवर हल्ला केला. त्याचबरोबर जे परिणामावर हल्ला केला तो काटे, दीपक काटे हा या महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्याचा कार्यकर्ता आहे. त्याच नैतिक जबाबदारी समजून त्या महसूल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्याचं त्या काटेवरती पुन्हा देखील त्याला अटक करून मोकासारखा गुन्हा दाखल करावा. याच दृष्टिकोनातून, याच हेतूने मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, मराठा समाजाचा शेतकऱ्याचा विषय असेल, मराठा समाजाच्या पीक विम्याचा विषय असेल आणि मराठा समाजाच्या जे ईडब्ल्यूचा विषय असेल, या सर्व विषयासाठी आजची हे वज्रमुठ, हे आक्रमक वज्रमुठ होती. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज, युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या विचारांनी चालतो, परंतु आक्रमकता आदरणीय अण्णासाहेब जावळे आणि अण्णासाहेब पाटील यांचीच आहे. या ठिकाणी वज्रमुठ आम्ही बांधली, आम्ही मेल्यानंतर जळाल्यावरच आमची वज्रमुठ खुलेल हे या ठिकाणी ठामपणे सांगतो. येणाऱ्या 30 तारखेला ज्या पद्धतीनं आता आमच्या आदरणीय नानासाहेब जावळे साहेबांनी सांगितले की आपण मुंबईला जमायचं मिटिंग घ्यायची, मिटिंग घेऊन मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर ठीक आहे, नाही वेळ दिली तर कशी वेळ घ्यायची हे सर्व मराठी बघतील. मुख्यमंत्र्यांना आम्ही जबाब विचारू येणाऱ्या बुधवारी. आज या बैठक पार पडली, वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली, इशारा काय असणार आहे? इशारा एकच आहे, राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख आहे, या राज्याचे ते गृहमंत्री सुद्धा आहे. कायदा सुव्यवस्था राखणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असल्यामुळं त्या ठिकाणी येत्या 30 तारखेला आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी वाद घालायला नाही तर संवाद करायला येतोय. आमच्या सगळ्यांची आंदोलकांची जबाबदारी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची गृह खात्याच्या नात्यानं असल्यामुळं त्यांनी चर्चा करावी. कारण चर्चा कोणाशी करणार? आम्ही अजितदादांशी चर्चा करणार नाही, कारण त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे जर त्या ठिकाणी आमच्या गेलेल्या निवेदनाला दिल्या गेलेल्या माणसाला जर मारझोड करण्याचे त्यांच्या योगच्या प्रदेशाध्यक्षाला जर आदेश देत असेल तर अजितदादाकडे न्याय मागण्याचा कुठलाही आमचा इरादा नाही. न्याय जर मागायचा असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागू आणि न्याय त्यांच्याकडनंच घेऊ. कारण आम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या संघटनेला संपवण्याचा घाट काही राजकीय लोक करत आहेत, त्या लोकांचा जाप विचारणं आणि त्यांच्यावर शासन करणं ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असल्यामुळं वाद नाही तर संवाद करायला येतोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांच्या प्रमुखांना त्या ठिकाणी वेळ द्यावी आणि आमच्या समस्येचं आणि आमच्या मागण्यांचं निरसन करावं, एवढी मागणी आजच्या मीटिंगमध्ये आम्ही करतोय. तुम्ही म्हणता वेळ द्यावी, जर वेळ नाही भेटला तर काय भूमिका असणार? आम्ही छावे आहोत. वेळ नाही दिली तर वेळ कशी घ्यायची हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही चांगलं माहित आहे आणि आम्हालाही चांगलं माहित आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री 100% आम्हाला वेळ देतील आणि सामूहिक शिष्टमंडळाला त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करून, कारण मुख्यमंत्री आहेत त्यांनीच या सगळ्या गोष्टीत हस्तक्षेप करावा. कारण ज्याचं पोरग रडतंय त्या आईला जाऊन जर सांगितलं तर ती काय म्हणणार आहे, माझं पोरग रडणारच. त्यापेक्षा डॉक्टरकडे जाऊन त्या पेशंटचा इलाज करणं हे आम्ही प्रथम समजतो. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ही दाद मागणार आहोत. निश्चित आपण बघतोय वज्रमुठ राज्यव्यापी बैठकीत सहभागी झालेले वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी होते. 30 तारखेला वर्षा बनल्यावर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत, वेगवेगळ्या समस्यांची मांडणी त्यांच्या समोर करणार आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ नाही दिला तर वेळ कसा घ्यायचा हे आम्हाला माहित आहे, असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. आता मुंबईत 30 तारखेला काय होतं हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.